आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा वडापाव 3 रुपयाला मिळत होता. गाईच्या दुधाचा रेट होता 16 रुपये प्रति लिटर. त्यावेळेला पुण्यात 1 BHK फ्लॅट मिळत होता 3 लाख रुपयाला. 2 BHK ची किंमत होती साधारण 5 लाख रुपये आणि मगर पट्ट्यासारख्या पॉश लोकेशनला 3 BHK फ्लॅट अवघ्या 10 ते 12 लाखात मिळत होता. आता या गोष्टींचे रेट बघितले तर सामान्य माणसाच्या पायाखालची जमीन सरकते. मागच्या 15 वर्षात जेवढे रेट वाढले तेवढेच किंवा त्याहीपेक्षा जास्त रेट पुढच्या 15 ते 20 वर्षात वाढणार आहेत. महागाई हा सामान्य लोकांचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यासोबत लढायचा असेल आणि मात करायची असेल तर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागेल. विशेषतः ज्यांना रिटायरमेंट प्लॅनिंग करायचंय त्यांच्यासाठी तर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. भारतात अनेक लोक रिटायरमेंटसाठी गुंतवणूक तर करत आहेत, पण ती गुंतवणूक योग्य ठिकाणी आपण करतोय का आणि ती पुरेशी आहे का याचा विचार आपण केला पाहिजे. हे समजून घेण्यासाठी आपण आकडेवारीची थोडी मदत घेऊया. सध्याच्या जगात पुणे मुंबई सारख्या शहरात चांगलं आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला दर महिन्याला किमान 50,000 रुपयाची गरज आहे. जर महागाईचा दर 7% राहिला तर हेच आयुष्य जगायला 20 वर्षानंतर महिन्याला साधारण 2 लाख रुपये लागतील. त्यावेळेला भारतात FDचे व्याजदर 4% पेक्षा कमी असतील. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2 लाख किंवा वार्षिक 24 लाख रुपये व्याज पाहिजे असेल आणि FDचे व्याजदर 4% असेल तर 6 कोटींची FD करावी लागेल. याचाच अर्थ आता जसं आपण आयुष्य जगतोय तसंच आयुष्य 20 वर्षानंतर जगायचं असेल तर आपलं रिटायरमेंट फंड 6 कोटींपेक्षा जास्त पाहिजे. 20 वर्षानंतर 6 कोटी रुपये जमा करायचे असतील तर आपल्याकडे खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या LIC पॉलिसी, PPF किंवा FD सारखे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा थोडी जोखीम घेऊन म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचे पर्याय आपल्याकडे आहेत. समजा आपण खात्रीशीर उत्पन्न देणारा पर्याय निवडला आणि त्यावर आपल्याला 7% व्याज मिळणार असेल तर आपल्याला दर महिन्याला 1,20,000 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल. मग आपल्याला 20 वर्षानंतर 6 कोटी रुपये मिळतील. आता यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक महिन्याला एवढी मोठी गुंतवणूक करू शकत नाहीत. ज्यांची थोडी जोखीम घेण्याची तयारी आहे ते लोक म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करू शकतात. त्यावर त्यांना वार्षिक 15% रिटर्न मिळाला तर 20 वर्षानंतर 6 कोटींचा रिटायरमेंट फंड जमा करण्यासाठी त्यांना दर महिन्याला साधारण 50,000 रुपयाची SIP करावी लागेल. ज्यांना महिन्याला 50,000 रुपयाची गुंतवणूक करणं शक्य नाहीये त्यांच्याकडे स्टेप अप SIPचा अतिशय चांगला पर्याय आहे. यामध्ये गुंतवणूकदार 10,000 रुपयाची SIP चालू करू शकतात. मात्र त्यांना दरवर्षी SIPच्या रकमेमध्ये 20% वाढ करावी लागेल. म्हणजेच पहिल्या वर्षी 10,000 रुपये प्रति महिना, त्यानंतर दुसऱ्या वर्षी 12,000 रुपये प्रति महिना, तिसऱ्या वर्षी 14,400 अशा पद्धतीने त्यांना ती रक्कम वाढवावी लागेल. त्यावर जर त्यांना 15% रिटर्न मिळाला तर 20 वर्षानंतर त्यांच्याकडे 5,70,00,000 रुपयाचा रिटायरमेंट फंड जमा होईल. स्टेप अप SIPच्या मदतीने आपण हे अवघड लक्ष्य सहज पूर्ण करू शकतो.